नमस्कार, आपण पाहतात लोकदौंडी न्यूज। आपण आता भेंडा खुर्द आणि गोंडेगाव रस्त्यावरचा हा जो पूल आहे, सलबतपूरला याच मार्गे रस्ता जातो आणि आपल्याला आता या ठिकाणी स्पष्ट दिसतंय की भेंडा खुर्दवरून रस्ता येतोय सलबतपूरला जाणारा। या ठिकाणी हा पुलाचा जो कठाडा दिसतो, संरक्षक भिंत ही तुटलेली आपल्याला स्पष्ट दिसते, अर्धी भिंत तुटलेली आहे, पाटाचं पाणी भरून चाललेलं आहे, पाणी चालू आहे आणि अशाच वेळेस या ठिकाणी कुठली दुर्घटना घडू शकते। या ठिकाणी दुर्घटना घडलेल्या आहे। या ठिकाणचे शेतकरी नागरिक जे आहेत, आपण यांनाच या प्रतिक्रिया विचारू की या ठिकाणी काही घटना घडलेल्या आहेत किंवा यांना काही धोका या ठिकाणी झालेला आहे का? घटना घडलेली म्हणण्यापेक्षा मी गणेश नवले, एक शेतकरी भेंडा खुर्दमधून या पुलावरून जाता येतात सर्व शेतकऱ्यांना शेतीची वाहतूक जाणं येणं इथूनच आहे। सर्वात महत्वाचं या पुलाचे दोन्ही कठडे तुटलेले, कारखान्याचे ऊसाची वाहतूक सुद्धा इथूनच असते आणि हा अत्यंत धोकादायक असा पूल झालेला आहे। ज्यावेळेस पाटाला पाणी चालू असतं त्यावेळेस जाताना येताना माल वाहतूक करताना कुठलीही अघटित घटना घडू शकते, ती होऊ नये म्हणून प्रशासनाने याची वेळीच काळजी घेऊन या पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर करावी आणि एखादी घटना होण्यापासून टाळावी अशी आमची सर्वांची विनंती आहे। काही ग्रामस्थ गेले, ते कॅमेरा समोर बोलायला घाबरत होते, ते बोलले की रात्रीच काय होतं लक्षात येत नाही रोड आणि त्यामुळे गाडी अशी खाली जाते, नंतर अचानक गाडी इकडे घ्यावी लागते, असं काही अजिबातच लक्षात येत नाही आणि दोन्ही बाजूचे कठडे शाळेतल्या मुलांची आता उन्हाळ्यामध्ये कॅनलचं पाणी चालू आहे आणि या अशा काळामध्ये 100% कुठली घटना होण्याची शक्यता दाट आहे। त्याच्यामुळे ती लवकरात लवकर ती पुलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्याची दुरुस्ती झाली पाहिजे। या ठिकाणी आणखी एक ग्रामस्थ आहेत, काय नाव म्हटलं तुमचं? पुढे दत्तात्रय आगाव। दत्तात्रय आगाव शेतकरी आहे मी रोड जात असतो कंटिन्यू आणि इथं आल्यानंतर तिकडून ट्रॅक्टर आल्यानंतर इकडून ट्रॅक्टर आल्यानंतर गाडीचा रस्ता थोडा एकच वाहन आपण आता बघितलं, हार्वेस्टर आलं तर रस्ता राहिला नव्हता, दुसरा वाहन रस्ता थोडा रुंद होण्याची गरज आहे पुलाची, पण सिंगल रस्ते सिंगल रस्त्यामुळे थोडे रस्त्याची रुंदीकरण झाली पाहिजे या पुलाची। गाडी वगैरे खाली जाते तिकडून इकडे समोरचं कठडा पण व्यवस्थित झालं पाहिजे। रस्ता रुंदीकरण आणि संरक्षक भिंती या झाल्या पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे। विद्यमान आमदार जे आहेत यांनी या प्रकरणी लक्ष घालावं आणि तातडीने लवकरात लवकर या ठिकाणी याची दुरुस्ती करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे। भेंडा गोंडेगाव हा रस्ता आहे नेवासा तालुक्यातील, नेवासा तालुक्यातील भेंडा गोंडेगाव रस्त्यावर आपण आहोत आणि या भेंडा गोंडेगाव रस्त्यावर हा पाटपाणी आहे, पाटाचं कठड तुटलेलं आहे, आपण बघतोय कठड तुटलेलं आणि इकडे एक हार्वेस्टर आलेला आहे। आता बघा, हे हार्वेस्टर या पुलावरून जाणार आहे, या पुलावरून हार्वेस्टर जाणार आहे आणि हे हार्वेस्टर जाताना या ठिकाणाहून जाणार आहे। हा पूल जर बघितलं अरुंद पूल आहे। आता आपण या ठिकाणी ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेऊ। काही ग्रामस्थांची ये जा या ठिकाणी असते शेतकऱ्यांची। तर हा जो पूल आहे, या पुलावरून आता हार्वेस्टर गेलं, या ठिकाणी खूप अरुंद वाटतोय, तुम्हाला काय वाटतंय? काही धोका वगैरे जवळून घ्या ना, जवळून धोका आहे त्याच्यात मोठे बोला, रिक्षा जाऊ द्या काका, बाजूला रिक्षाला जाऊ द्या, बोला फक्त तकलीफ होती माणसाला रात्री। एक दोन जण याच्यात पडलेले पण आहे रात्री, कठाडा न दिसल्यामुळे, कठाडा फुटल्यामुळे कठाड्याची बांधणी व्हावी वगैरे असते मांडायला पाहिजे सरकारने। त्याच्यात शेतकरी पण रात्रीचे जाताना कठाड्याचा अंदाज न आल्यामुळे शेतकरी पडलेले आहेत याच्यामध्ये, असा प्रकार आहे, अरुंद कठाडा आहे। बघितलं की नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द गाव, सलबतपूर असेल, गोंडेगाव असेल आणि आपल्या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाराच हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या अंतर्गत हा जो मार्ग आहे भेंडा सलबतपूर गोंडेगावला जोडणारा, तर या रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली आहे। खड्डे असतील, पूल तुटलेले आहेत, पाटपाण्याचे जे पूल आहेत ते पुलाचे कठडे संरक्षक भिंती म्हणतो तर ते तुटलेले आहेत आणि त्याबाबत चंद्रकांत पाटील सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या मागण्या ते मांडणार आहे। माझी एकच मागणी आहे की समजा भेंडा खुर्द गोंडेगाव रस्ता या पुलाची अवस्था अशी झालेली तर त्याचे फार पूर्ण अवशेष शिल्लक आहे, तरी मी प्रशासनाकडे अशी विनंती करतोय याची लवकरात लवकर दखल घ्यावी व विद्यमान आमदार आपले जे विठ्ठल भाऊ साहेब यांनी बी लक्ष द्यावे
त्वरित 1 महिन्याच्या आतमध्ये आपल्याचं काम त्वरित पूर्ण करावे अशी तक्रार जी आहे असा रस्ता रुंद करण्यात यावा हे बी आम्ही त्याच्यामध्ये मुद्दा टाकलेला आहे. तरी आमच्या भेंडा खुर्द नागरिकाच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करतोय की लवकरात लवकर कोणाचाही बळी जाऊ नये आणि कुठलाही ॲक्सिडेंट घडू नये अशा प्रकारची प्रशासनाने दखल घ्यावी, त्वरित आपण बांधून द्यावी ही माझ्या भेंडा खुर्द नागरिकाची विनंती करत आहे. चंद्रकांत पाटील सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, तसेच या ठिकाणचे ग्रामस्थ आणि ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपण घेतल्या. या ठिकाणच्या पाटखान्याच्या संरक्षक भिंतीची परिस्थिती आपण या ठिकाणी बघितली, रस्ता बघितला तर अतिशय दुर्दशा ही सर्व गोष्टींची झालेली आहे आणि लवकरात लवकर रस्त्याचं रुंदीकरण व्हावं, संरक्षक भिंती बांधल्या जाव्यात. आमदार विठ्ठल लंगे यांनी या प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी या ठिकाणी झालेली आहे. कुठलीही दुर्घटना, अनेक दुर्घटना आपण गेवराई भेंडा रोडवर बघितलं, अनेक दुर्घटना त्या ठिकाणी घडल्या, मृत्युमुखी लोक पडले, काही लोक वाहून गेले. या ठिकाणी परत आपण भेंडा गोंडेगाव सलबतपूर या रोडवरही बघितलं, संरक्षक भिंत तुटलेल्या आहेत, अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत आणि अनेक दुर्घटना घडू नयेत याची काळजी लवकरात लवकर घेतली जावी अशी मागणी ग्रामस्थांनी आमदार विठ्ठल लंगे, बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग यांच्याकडे ग्रामस्थांनी केलेली आहे. मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूकही कारखाने या भागात जास्त आहेत, ऊस वाहतूकही या मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर होते, त्यामुळे त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केलेली आहे. लोकदौंडी न्यूजसाठी विकास भागवत. आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवरील लोकदौंडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.